वारा फिरलाय, मोठा फॅक्टर समोर येतोय तो म्हणजे अभिनेते विजय थलपती यांचा. डीएमके आणि एडीएमके सारखे मोठे परंपरागत आणि जुने जे पक्ष आहेत त्या सगळ्यांना पिछाडीवरती सोडून अभिनेते विजय थलपती यांचा डीव्हीके जो पक्ष आहे तो सध्या आता कुठेतरी एक वेगळा फॅक्टर तयार होतोय. डीव्हीके म्हणजेच तळीगमा वेत्री गलगम असं यांच्या पक्षाचं नाव आहे आणि 96 जागांवरती म्हणजे 234 पैकी 214 जागांची आकडेवारी समोर येते. त्यापैकी डीव्हीके हा 96 जागांवरती जवळपास 100चा आकडा गाठताना पाहायला मिळतोय. त्यानंतर दुसरा पक्ष जो आघाडीवरती आहे तो आहे एडीएमके 69 जागांवरती. तर डीएमके जो स्थानिक सत्ताधारी पक्ष होता, नेमके साली मुख्यमंत्री होते, तो पक्ष सध्या पिछाडीवरती आहेत. फक्त 50 जागांवरती आघाडी घेताना डीएमके पाहायला मिळते. डीएमके सारखा जुना परंपरागत पक्ष, सत्ताधारीच पक्षाची ही परिस्थिती खरं तर या सगळ्यांमध्ये अभिनेते विजय थलपती आहे त्यांचा फॅक्टर जो आहे तो खूप मोठा ठरल्याचं पाहायला मिळतंय. त्यांचा जो पक्ष आहे टीव्हीके हे पहिल्याच प्रयत्नामध्ये तामिळनाडूच्या राजकारणामध्ये त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. खरं तर ही निवडणूक तामिळनाडूची तिहेरी होती. डीएमके एआयएडीएमके आणि टीव्हीके या 3 पक्षांमध्ये मोठी झुंज पाहायला मिळाली होती. परंतु विजय यांना कुठेतरी मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. अभिनेते विजय जे आहे ते सत्ता स्थापन करणार का? याकडे लक्ष लागलेलं आहे. खरं तर त्यांच्याकडे तरुण आणि शहरी मतदारांचा कल अभिनेते विजय यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाला होता. कारण की निवडणूक प्रचारावेळी अभिनेते विजय यांनी जी काही स्ट्रॅटेजी आखली होती, जो काही तरुणांना आपल्याकडे ओढा निर्माण केला होता किंवा जो काही प्रचार म्हणजे ग्राउंड लेव्हलवरती येऊन त्यांनी रस्त्यावरती उतरून प्रचार केला होता, या सगळ्यांना कुठेतरी खूप मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला होता. सोशल मीडियावरती खूप सारे व्हिडिओ त्यांचे पाहायला मिळाले होते. आणि त्यामुळे त्यांच्या या सगळ्या फॅक्टरचा जो आहे प्रस्थापित त्यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. विजय यांचा पक्ष जो आहे तो डीएमके पेक्षा जास्त जागांवरती आघाडीवरती आहेत. म्हणजे जवळपास आता 99 जागांवरती आघाडी जी आहे ते घेतल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.